अपहरण झालेला हिरे व्यापारी बिव्वेवाडी पोलिसांसमोर हजर, तर कर्जबाजारी झाल्यामुळे स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची हिरे व्यापाऱ्याची कबुली। राज्यातील जीबीएस बळींची संख्या 12वर, पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये 38 वर्षीय रुग्णाला जीबीएसमुळे त्याचा मृत्यू। पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात नोंदवली जाणारी वाढ कायम, पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये कमाल तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज। पहिली ते 9वीच्या वार्षिक परीक्षा वेळापत्रकातील समस्यांवर आता उपाय करण्याची ग्वाही, तर एससीईआरटी आणि मुख्याध्यापक संघामध्ये चर्चा। राज्य परिवहन विभागाचा 2019च्या पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचे आदेश, तर आता पुणे एसटी विभागातील 650 बसेसना नवीन नंबर प्लेट बसवण्यात येणार। गेल्या काही वर्षात पुण्यातील घरभाड्यामध्ये 20% वाढ, आयटी कंपन्या असलेल्या परिसरात अधिक दर असल्याचं समोर, घरमालकांना भरीव भाडेवाढ करण्याची मिळते संधी, हे दिसून येतं। पुणे शहराचं सांस्कृतिक धोरण वादाच्या भोवऱ्यात, तर मुंढवा या ठिकाणी टाउन प्लॅनिंग योजना रखडणार, धोरणात्मक निर्णय असल्यामुळे प्रस्ताव दप्तरी कार्यालयामध्ये दाखल करण्याचा पालिकेचा निर्णय। पुण्याच्या वाघोलीसह परिसरात 455 वाहनांवर कारवाई, वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून आता 2 दिवसात 4.5 लाख रुपयांचा दंड वसूल। पुण्याच्या सिंहगड परिसरात टोळक्याकडनं दाम्पत्यावर कोयत्यानं हल्ला, सिंहगड रस्ता भागामध्ये किरकोळ वादळात घटनेनंतर घाबरलेल्या दाम्पत्याची सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात धाव।